नमस्कार आणि द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण रक्ताच्या एका थेंबाचा प्रवास पाहणार आहोत. एक असा प्रवास जो किडनी नावाच्या एका अद्भुत फिल्टरमधून होतो, जिथे कचरा आणि खजिना दोन्ही वेगळं केलं जातं. या प्रवासाच्या शेवटी काय होतं आणि हे सगळं इतक्या अचूकपणे कसं घडतं तेच आज आपण उलगडणार आहोत. थोडक्यात आज आपण बोलणार आहोत आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाच्या उत्सर्जन संस्थेबद्दल. आपल्याकडे जी माहिती आहे तिच्या आधारे आपण शरीरातील ही नैसर्गिक स्वच्छता मोहीम कशी चालते हे समजून घेणार आहोत. तर मग सुरुवातच उत्सर्जन या शब्दापासून करूया. उत्सर्जन म्हणजे नेमकं काय? म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या पेशींमध्ये दिवसरात्र ज्या क्रिया सुरू असतात त्यातून काही टाकाऊ पदार्थ तयार होतात. त्यांना शरीराबाहेर टाकण्याच्या प्रक्रियेलाच उत्सर्जन म्हणतात, बरोबर? अगदी बरोबर. आणि ही प्रक्रिया आपल्या अस्तित्वासाठी खूपच गरजेची आहे. विचार करा, घरात रोज कचरा तयार होतो आणि तो आपण रोज बाहेर टाकतो. जर तो घरातच साठून राहिला तर काय होईल? सगळा पसारा आणि घाण होईल. तसंच काहीसं शरीराचं आहे. हे टाकाऊ पदार्थ, विशेषतः नायट्रोजन असलेले पदार्थ, जर शरीरात साठले तर ते विषारी बनतात. यामुळे शरीराला गंभीर इजा होऊ शकते आणि प्रसंगी मृत्यूही ओढवू शकतो. त्यामुळे उत्सर्जन ही एक अत्यावश्यक प्रक्रिया आहे. म्हणजे ही एक प्रकारची अंतर्गत वेस्ट मॅनेजमेंट सिस्टम आहे. पण ही सिस्टम प्रत्येक सजीवामध्ये सारखीच असते का? कारण आपल्या स्रोतांमध्ये सुरुवातीलाच विविध सजीवांमधील उत्सर्जनामध्ये माहिती दिली आहे. त्यात दिसतंय की काही प्राणी अमोनिया बाहेर टाकतात, काही युरिया, तर काही युरिक ॲसिड. हा फरक का? खूप छान मुद्दा आहे. हा फरक त्या प्राण्याच्या सभोवतालच्या परिस्थितीवर अवलंबून असतो. विशेषतः त्याला किती पाणी उपलब्ध आहे यावर. पहिला प्रकार आहे अमोनिया. हा तिघांमध्ये सर्वात विषारी आहे. त्यामुळे त्याला शरीरातून बाहेर काढायला प्रचंड पाण्याची गरज असते. साधारण 1 ग्रॅम अमोनियासाठी जवळजवळ अर्धा लिटर म्हणजे 500 मिली पाणी लागतं. अर्धा लिटर? हो. फक्त 1 ग्रॅमसाठी? बापरे. मग हे तर फक्त त्याच प्राण्यांना परवडेल जे पाण्यातच राहतात. अगदी बरोबर. म्हणूनच बहुतेक जलचर प्राणी जसे की मासे, प्रोटोझोआ, स्पंज आणि बेडकाची सुरुवातीची अवस्था म्हणजे टॅडपोल हे अमोनिया उत्सर्जित करतात. त्यांना पाण्याची चिंता नसते. अच्छा. आणि दुसरा प्रकार युरिया. दुसरा प्रकार आहे युरिया. हा अमोनियापेक्षा खूप कमी विषारी असतो. त्यामुळे याला बाहेर टाकायला तुलनेने कमी पाणी लागतं. 1 ग्रॅम युरियासाठी सुमारे 50 मिली पाणी पुरेसं होतं. आणि युरिया उत्सर्जित करणारे प्राणी कोणते यात आपण येतो का? हो, आपण माणसं म्हणजे सस्तन प्राणी आणि जमिनीवर राहणारे उभयचर प्राणी जसे की प्रौढ बेडूक हे युरिया उत्सर्जित करतात. आपल्या शरीरात यकृतामध्ये म्हणजे लिव्हरमध्ये ऑर्निथिन सायकल नावाच्या एका रासायनिक प्रक्रियेतून हा युरिया तयार केला जातो. म्हणजे शरीर मुळातल्या विषारी अमोनियाचे रूपांतर कमी विषारी युरियामध्ये करतं. बरोबर, जेणेकरून पाणी वाचवता येईल. म्हणजे तुम्ही म्हणताय की प्राणी कोणता नायट्रोजनयुक्त पदार्थ बाहेर टाकतो यावरून तो कुठे राहतो आणि त्याला पाणी किती मिळतं याचा अंदाज लावता येतो. हा तर निसर्गाचा एक नियमच झाला. मग तिसरा प्रकार युरिक ॲसिड. हा तर अजून पाणी वाचवत असणार. अगदी तसंच आहे. युरिक आम्ल म्हणजे युरिक ॲसिड हा सर्वात कमी विषारी पदार्थ आहे. तो जवळजवळ घन स्वरूपात असतो. त्यामुळे त्याला बाहेर टाकायला खूपच कमी पाणी लागतं. किती? फक्त 10 मिली प्रतिग्रॅम. फक्त 10 मिली? हो. म्हणूनच पक्षी, सरपटणारे प्राणी आणि कीटक ज्यांना पाणी जपून वापरावं लागतं ते युरिक आम्ल उत्सर्जित करतात. इतकंच नाही तर कोळी आणि विंचू हे ग्वानिन नावाचा पदार्थ उत्सर्जित करतात. ग्वानिन? हो, ग्वानिन, जो युरिक ॲसिडपेक्षाही कमी पाण्यात उत्सर्जित केला जातो. प्राण्यांच्या जगातले हे वेगवेगळे प्रकार पाहून आश्चर्य वाटतं. पाण्याची उपलब्धता आणि विषारीपणा या दोन गोष्टींवर निसर्गानं किती वेगवेगळ्या रचना तयार केल्या आहेत. पण या सगळ्यात आपण माणसं कुठे बसतो? आपली स्वतःची सिस्टीम, ही युरिया बाहेर टाकणारी यंत्रणा नक्की कशी काम करते? तिचे मुख्य खेळाडू कोण आहेत? मानवी उत्सर्जन संस्थेचे मुख्य 4 खेळाडू आहेत. पहिली आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे वृक्काची जोडी, ज्यांना आपण सोप्या भाषेत किडनी म्हणतो. मग आहेत मूत्रवाहिनींची जोडी म्हणजे युरेटर. या नळ्या किडनीमधून तयार झालेलं मूत्र मूत्राशयापर्यंत घेऊन जातात. तिसरा भाग म्हणजे मूत्राशय, युरिनरी ब्लॅडर. ही एक स्नायूंची पिशवी आहे जिथे मूत्र तात्पुरतं साठवलं जातं. आणि चौथा भाग म्हणजे मूत्रोत्सर्जन मार्ग म्हणजे युरिथ्रा, ज्याद्वारे मूत्र शरीराबाहेर टाकलं जातं.
यातला खरा हिरो तर किडनीच आहे असं दिसतंय. आपल्या स्रोतांमध्ये तिच्या रचनेबद्दल माहिती दिली आहे, जसं की तिचा आकार, वजन वगैरे. पण त्या आकड्यांपेक्षा महत्वाचं म्हणजे तिच्या आत असं काय आहे जे हे सगळं गाळण्याचं काम करतं. बरोबर. किडनीचा आकार घेवड्याच्या बीसारखा असतो. ती आपल्या पाठीच्या कण्याच्या दोन्ही बाजूंना बरगड्यांच्या खाली सुरक्षित असते. तिच्या आतल्या रचनेबद्दल बोलायचं तर बाहेरील भागाला कॉर्टेक्स आणि आतल्या भागाला मेड्युला म्हणतात. पण किडनीचं खरं कार्य करणारा घटक हा सूक्ष्म असतो. तो डोळ्यांना दिसत नाही. त्याचं नाव आहे नेफ्रॉन. नेफ्रॉन. हा शब्द आपण शाळेत ऐकलेला असतो, पण याचं काम किती महत्वाचं आहे हे तेव्हा कळलं नव्हतं. नेफ्रॉनला किडनीचा कार्यात्मक आणि रचनात्मक घटक म्हणतात. याचा अर्थ किडनी जी काही जादू करते ती सगळी या नेफ्रॉनमध्येच घडते. आणि गंमत म्हणजे प्रत्येक किडनीमध्ये असे सुमारे 10 लाख म्हणजे 1 मिलियन नेफ्रॉन असतात. 1 मिलियन? हो, या छोट्याशा फॅक्टरीमध्येच रक्त गाळण्यापासून ते मूत्र तयार करण्यापर्यंतची सगळी प्रक्रिया होते. 1 मिलियन फॅक्टरीज एका किडनीमध्ये. अविश्वसनीय. तर आता आपण थेट त्या फॅक्टरीच्या आतच जाऊया. मूत्र तयार होण्याची प्रक्रिया खूप गुंतागुंतीची दिसते. त्यात गाळणं, पुन्हा शोषण, स्रवण असे शब्द आहेत. चला, हे सोपं करून समजूया. यातली पहिली पायरी कोणती? मूत्र निर्मितीच्या मुख्य 3 पायऱ्या आहेत. पहिली आणि सर्वात नाट्यमय पायरी आहे गाळण म्हणजे अल्ट्राफिल्ट्रेशन. किडनीमध्ये येणारी रक्तवाहिनी आत आल्यावर सूक्ष्म केशवाहिन्यांच्या जाळ्यात विभागली जाते, ज्याला ग्लोमेरुलस म्हणतात. ग्लोमेरुलस? हो, आणि हे जाळं बोमन संपुट नावाच्या एका कपसारख्या रचनेत असतं. इथे रक्तावर इतका दाब टाकला जातो की रक्तातील प्लाझ्मा गाळला जातो. म्हणजे जसं आपण गाळणीने चहा गाळतो तसं? चहाची पाने वर राहतात आणि चहा खाली जातो. अगदी तसंच. पण इथे रक्तातील मोठ्या गोष्टी जसे की लाल आणि पांढऱ्या रक्तपेशी आणि मोठी प्रथिने म्हणजे प्रोटीन्स ही गाळणीत अडकून मागे राहतात. आणि लहान रेणू जसे की पाणी, ग्लुकोज, ॲमिनो ॲसिड, क्षार आणि आपला मुख्य खलनायक युरिया हे सगळे गाळले जाऊन बोमन संपुटमध्ये जमा होतात. थांबा, इथे एक प्रश्न आहे. ही पद्धत थोडी विचित्र नाही का वाटत? म्हणजे ग्लुकोज, पाणी, ॲमिनो ॲसिड हे तर शरीरासाठी खजिन्यासारखे आहेत. मग ही पद्धत आधी सगळा खजिना आणि कचरा एकत्र बाहेर फेकून देते. यापेक्षा सरळ सरळ फक्त कचरा उचलणं जास्त सोपं नव्हतं का? शरीराने एवढी गुंतागुंतीची पद्धत का निवडली असेल? अप्रतिम प्रश्न आहे. याचं उत्तर उत्क्रांतीमध्ये दडलेले आहे. फक्त निवडक कचरा उचलून बाहेर टाकणारी यंत्रणा बनवणं हे जास्त गुंतागुंतीचं आहे. त्यापेक्षा आधी सगळं गाळा आणि मग जे हवं ते परत घ्या, ही पद्धत जास्त सोपी आणि प्रभावी ठरते. आणि इथेच दुसरी आणि सर्वात हुशार पायरी कामाला येते. तिचं नाव आहे पुनःशोषण. सिलेक्टिव्ह रिॲब्झॉर्प्शन? बरोबर. अच्छा, म्हणजे जे गरजेचं आहे ते शरीर परत घेतं. ही तर ऑनलाईन शॉपिंग रिटर्न करण्यासारखी सिस्टम झाली. तुम्ही खूप वस्तू मागवता, पण त्यातल्या ज्या आवडतात त्याच ठेवता आणि बाकीच्या परत पाठवता. एकदम अचूक उदाहरण आहे. गाळलेला द्रव जेव्हा नेफ्रॉनच्या लांब नलिकेतून प्रवास करतो तेव्हा त्या नलिकेच्या भिंती शरीराला आवश्यक असलेले 99% घटक ओढून घेतात आणि परत रक्तात पाठवतात. वाह! यात सगळं ग्लुकोज, सर्व अमिनो ॲसिड आणि गरजेनुसार पाणी व क्षार परत घेतले जातात. ही प्रक्रिया नेफ्रॉनच्या वेगवेगळ्या भागांत, ज्यांना पीसीटी, हेनलेचा वळसा आणि डीसीटी म्हणतात, तिथे घडते. एक मिनिट, हे पीसीटी, डीसीटी हे ऐकायला खूप तांत्रिक वाटतंय. आपण असं समजू शकतो का की ही नेफ्रॉनच्या आतली वेगवेगळी चेकपोस्ट आहेत, जिथे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या गरजेच्या वस्तू परत घेतल्या जातात? हो, अगदी तसंच समजू शकतो. प्रत्येक चेकपोस्टवर विशिष्ट वस्तूंची तपासणी होते आणि त्या परत घेतल्या जातात. आणि या 2 प्रक्रियानंतर येते तिसरी आणि शेवटची पायरी. कोणती? स्त्रावण म्हणजे ट्युब्युलर सिक्रिशन. यात रक्तात राहिलेले काही टाकाऊ पदार्थ किंवा औषधांचे रेणू जे गाळण्याच्या प्रक्रियेतून निसटले होते त्यांना रक्तवाहिन्या थेट उचलून नेफ्रॉनच्या नलिकेत टाकतात. म्हणजे उरला-सुरला कचराही साफ केला जातो. बरोबर. म्हणजे गाळणं, गरजेचं ते परत घेणं आणि राहिलेला कचरा टाकून देणं. या 3 पायऱ्यानंतर जे काही त्या नलिकेत शिल्लक राहतं ते म्हणजे मूत्र. बरोबर. या प्रक्रियेशी संबंधित काही आकडेवारी आहे का ज्यामुळे या कामाची व्याप्ती लक्षात येईल? नक्कीच. आणि हे आकडे थक्क करणारे आहेत. आपल्या दोन्ही किडन्या मिळून दर मिनिटाला सुमारे 1200 मिली रक्त स्वीकारतात.
त्यापैकी साधारण 125 मिली रक्त प्रत्येक मिनिटाला गाळलं जातं. प्रत्येक मिनिटाला? हो, यालाच GFR म्हणजे ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट म्हणतात. या हिशोबाने दिवसभरात आपल्या किडन्या किती द्रव गाळत असतील याचा अंदाज लावू शकता का? दिवसाची 1440 मिनिटं गुणिले 125 मिली. अरे देवा, हे तर 180,000 मिली म्हणजे 180 लिटर होतंय. बरोबर. 180 लिटर म्हणजे जवळपास एका मोठ्या पाण्याच्या टाकी एवढं. हां. विचार करा, आपलं शरीर दररोज एक संपूर्ण पाण्याची टाटी भरून रक्त शुद्ध करतं. हे अविश्वसनीय आहे. हो, आणि त्याहून अविश्वसनीय गोष्ट ही आहे की या 180 लिटरपैकी शरीर सुमारे 178.5 लिटर द्रवपदार्थ पुन्हा शोषून घेतं. म्हणजे 99% जास्त. हो, आणि म्हणूनच दिवसभरात फक्त 1 ते 1.9 लिटर मूत्र तयार होतं. ही कार्यक्षमता अविश्वसनीय आहे आणि याचमुळे आपण जमिनीवर जगू शकलो, जिथे पाणी समुद्रासारखं मुबलक नाही. आणि जर एखाद्या व्यक्तीच्या किडन्या निकामी झाल्या, म्हणजे ही गाळण यंत्रणा बंद पडली तर? ती एक गंभीर स्थिती असते. शरीरात विषारी पदार्थ साठायला लागतात. अशावेळी कृत्रिम किडनीचा वापर करावा लागतो. या प्रक्रियेला रक्तव्याश्लेषण किंवा हिमोडायलिसिस म्हणतात. हिमोडायलिसिस. हो, यात रुग्णाचं रक्त एका मशीनमधून फिरवून शुद्ध केलं जातं आणि परत शरीरात सोडलं जातं. आता या प्रक्रियेशी संबंधित काही मनोरंजक तथ्य पाहूया. मला एका गोष्टीचं नेहमीच आश्चर्य वाटतं. किडनी फक्त एक फिल्टर आहे की अजूनही काही कामं करते? खूप महत्वाचा प्रश्न आहे. किडनी फक्त फिल्टर नाही, तर ती एक हुशार मॅनेजर आणि एक हॉर्मोन फॅक्टरी सुद्धा आहे. ती एरिथ्रोप्रोइटीन नावाचे एक संप्रेरक म्हणजे हॉर्मोन तयार करते. इरिथ्रो? काय? परत एकदा सांगा. एरिथ्रोप्रोइटीन. आणि हे काय काम करतं? हे हॉर्मोन आपल्या अस्थिमज्जेला म्हणजे बोन मॅरोला लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी सिग्नल देतं. अच्छा. म्हणजे किडनी फक्त कचरा साफ करत नाही, तर ती रक्ताची क्वालिटी पण मॉनिटर करते. जेव्हा तिला वाटतं की रक्तात ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या पेशी कमी झाल्या आहेत, तेव्हा ती बोन मॅरोला फोन करून सांगते, अजून लाल पेशी पाठवा. वाव, हे कनेक्शन खूपच विलक्षण आहे. म्हणजे रक्ताच्या निर्मितीतही किडनीचा थेट सहभाग आहे. अजून काही? हो, ती अल्डोस्टिरॉन सारख्या हॉर्मोनच्या नियंत्रणातही मदत करते, जे रक्तातील सोडियमचं प्रमाण आणि पर्यायाने रक्तदाब नियंत्रणात ठेवतं. आणि एक छोटीशी मजेशीर गोष्ट म्हणजे आपल्या मूत्राचा जो हलका पिवळा रंग असतो, हो, तो युरोक्रोम नावाच्या रंगद्रव्यामुळे येतो. हे जुन्या मृत झालेल्या लाल रक्तपेशींच्या विघटनातून तयार होतो. आणि मुतखडा किंवा किडनी स्टोन हा खूप लोकांना होणारा त्रास आहे. तो नक्की कशामुळे होतो? जेव्हा मूत्रातील क्षार, विशेषतः कॅल्शियम ऑक्झॅलेट आणि कॅल्शियम फॉस्फेट यांचं प्रमाण खूप वाढतं, तेव्हा ते एकत्र येऊन स्फटिक किंवा खडे बनवतात. अच्छा. हे खडे वाळूच्या कणा एवढे लहान असू शकतात किंवा गोल्फ बॉल एवढे मोठेही होऊ शकतात. आणि याचं दुखणं हे जगातल्या सर्वात तीव्र वेदनांपैकी एक मानलं जातं. बापरे. हो, त्यामुळे भरपूर पाणी पिणं किती महत्वाचं आहे हे यावरून समजतं. आपण आता बरीच माहिती घेतली आहे. आपल्या स्रोतांमध्ये शेवटी काही प्रश्न दिले आहेत, जे या संकल्पनांना अधिक पक्क करण्यास मदत करतील. त्यातला एक प्रश्न असा आहे की मूत्रपिंडाद्वारे होणाऱ्या उत्सर्जन प्रक्रियेतील विविध क्रियांचा योग्य क्रम लावा. याचं उत्तर आता आपल्यासाठी खूप सोपं आहे. योग्य क्रम आहे. पहिलं म्हणजे उच्च दाबाने होणारं गाळणे म्हणजे फिल्ट्रेशन. हां. त्यानंतर आवश्यक घटकांचे हुशारीने केलेलं पुनःशोषण म्हणजे रिअब्झॉर्प्शन. बरोबर. मग उरलेल्या टाकाऊ घटकांचे स्रवण म्हणजे सिक्रिशन. बरोबर. आणि शेवटी तयार झालेलं मूत्र बाहेर टाकणे म्हणजेच उत्सर्जन. एक्सक्रेशन. बरोबर. बरोबर. अजून एक प्रश्न आहे जो विचार करायला लावणार आहे. किडनीमधून खालीलपैकी कशाचे गाळण होत नाही? बरोबर. आणि पर्याय आहेत अमोनिया, युरिक ॲसिड, पाणी आणि प्रथिने म्हणजे प्रोटीन्स. हा, हे प्रश्न गाळण्याच्या मूलभूत तत्वावर आधारित आहे. आपण पाहिलं की ग्लोमेरुलसची गाळणी फक्त लहान रेणूंना जाऊ देते. बरोबर. अमोनिया, युरिक ॲसिड आणि पाणी हे लहान रेणू आहेत, त्यामुळे ते सहज गाळले जातात. बरोबर. पण प्रथिने म्हणजे प्रोटीन्सचे रेणू खूप मोठे असतात. अच्छा, ते मोठे असल्यामुळे अडकतात. हो, ते त्या गाळणीतून पलीकडे जाऊ शकत नाहीत, त्यामुळे त्यांचं गाळण होत नाही. निरोगी व्यक्तीच्या मूत्रात प्रथिने आढळत नाहीत, आणि जर आढळली तर ते किडनीच्या समस्येचं लक्षण असू शकतं. तर आज आपण उत्सर्जन संस्थेचा, विशेषतः किडनीच्या कार्याचा सखोल आढावा घेतला. गाळणे, आवश्यक ते परत घेणे आणि अनावश्यक ते बाहेर टाकणे
हे चक्र शरीरात अविरतपणे सुरू असतं, जे आपल्याला निरोगी ठेवतं. खरंच ही एक आश्चर्यकारक नैसर्गिक गाळण यंत्रणा आहे, जी फक्त टाकाऊ पदार्थच बाहेर टाकत नाही, तर शरीरातील पाणी, क्षार आणि रक्ताचा सामू म्हणजेच पीएच या सगळ्याचा समतोल राखते. प्रत्येक मिनिटाला 125 मिली रक्त गाळले जाते आणि दिवसभरात 180 लिटर द्रवपदार्थावर प्रक्रिया केली जाते. हे आकडेच या प्रक्रियेचं प्रचंड महत्त्व सांगतात. आजच्या चर्चेनंतर विचार करण्यासाठी एक प्रश्न सोडून जाते. आपल्या शरीरात दररोज 180 लिटर द्रवपदार्थ गाळून त्यातून फक्त 1.5 ते 2 लिटर मूत्र तयार केले जाते. याचा अर्थ उरलेल्या 178 लिटर द्रवाचे शरीर इतक्या अचूकपणे पुनर्शोषण करते. आपल्या शरीरातील ही यंत्रणा कोणत्या क्षणी किती पाणी आणि किती क्षार परत घ्यायचे हे कसं ठरवत असेल? या नैसर्गिक बुद्धिमत्तेमागे असलेली रचना किती अद्भुत असेल याचा विचार नक्की करा.